नमस्कार मंडळी, मी सविता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण खूपच सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी पाहणार आहोत, रवा ढोकळा. ही रेसिपी अगदी कमी वेळात तयार होते आणि खायला खूप मऊ व स्पॉन्जी लागते. नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या वेळेस एकदम परफेक्ट. त्यासाठी 1 वाटी रवा घेतला आहे, त्यात अर्धी वाटी दही टाकली आहे. थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण मिक्स करूया. मी थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेत आहे. बघू शकता. आता 10 मिनिटं झाकण लावून ठेवूया. 10 मिनिटानंतर बघा आपला रवा कसा फुगला आहे. त्यात 1 चमचा पिठी साखर, चवीनुसार मीठ घेतलं आहे, तेही मिक्स करून घेऊया. मी इथे थोडंसं पाणी घेते आहे आणि मिक्स करून घेऊया. एक चमचा तेल घेऊया. तेल टाकून चांगलं मिश्रण फेटून घ्यायचं. आता दुसरीकडे मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. ढोकळ्याचं मिश्रण मी हे एका ताटात टाकून त्यावर मिरची पावडर टाकली आहे. ती माझ्याकडून स्किप झाली. दहा मिनिटानंतर बघूया आपला ढोकळा तयार आहे की नाही. बघूया आपला ढोकळा रेडी आहे. आता त्यासाठी फोडणी तयार करूया. एका पॅनमध्ये तेल घेतलं आहे, त्यात अर्धा चमचा मोहरी टाकली आहे, 2 मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे आणि कढीपत्ता. आता ही फोडणी आपण ढोकळ्यावर टाकून घेऊया. आवडतील तशी काप करून घ्या, लहान मोठे. एकदा हा ढोकळा नक्की ट्राय करून बघा. चवीला एकदम छान लागतो. आता फोडणी टाकून घेऊया त्याच्यावर. वरून सजावटीसाठी कोथिंबीर टाकली आहे. बघा हा आपला झाला तयार ढोकळा. माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.